तर बाहेर असा पाऊस पडत असतो आणि आपल्याला असं गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं. तर तेव्हा आपल्याला एकतर वडापाव किंवा भजी याची आठवण येते. पण आता काय पाऊस नाहीये. आता तर खूप थंडी आहे. पण थंडीत आपण गरम गरम जेवताना गरम गरम आपल्याला खायला करणार आहोत आपण मस्त अशी पालक भजी. तर नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी या युट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला बनवायचे पालकची भजी. तुम्हाला मस्त पालकची भजी करून देते. आणि तर तुम्ही पण तशी भजी करा आणि मस्त चहा किंवा जेवणासोबत अं, एक स्नॅक्स म्हणून पण आपण 3-4 वाजता असं ऑफिस तुम्ही ऑफिसला जात असाल तर ऑफिसवरून आल्यावर किंवा कोणी कामावरून आल्यावर असं मस्तपैकी चहा बरोबर पण गरम गरम भजी करून खाऊ शकता. तर चला आपण करूया पालकची भजी करायला सुरुवात. तर इथे बघा आपण एक गड्डी पालक घेतलेला आहे आणि मी छान अशी पालक निवडून घेतली आणि आणतानाच मी पकोड्यासाठी म्हणजे भजे करायचे आपल्याला पालकचे म्हणून मी एकदम कोळी कोळी अशी पालक घेऊन आलेली आहे. तर चला ही पालक आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि छान सुती कपड्यावर सुकून घेऊयात थोडीशी. तरी ते मी मस्त पालक धुवून घेतलाय आणि तो चाळणीत निथळायला ठेवलाय. आपण एक 10 मिनिटं ठेवूयात चाळणीत, म्हणजे सर्व पाणी निथळेल त्याचं, कारण पालकला ऑलरेडी पाणी असतं. त्यामुळे जरा निथळून देऊ आणि नाहीच पाणी निथळलं तर आपण त्याला कॉटनच्या कपड्याने जरा पुसून घेऊयात. आणि आता आपण काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला भजी करायला ते बघून घेऊया. तरी ते आपण एक बाउल मध्ये बघा छोटाच बाउल आहे तेवढं भरून बेसन पीठ घेतलंय. जिरं आपण इथं खलबत्त्यात थोडं टेचून घेतलंय, म्हणजे त्याला थोडंसं बारीक केलंय मी. हळद घेतली, मीठ लागणार आहे चवीनुसार आपल्याला, लाल तिखट, ओवा आणि थोडासा सोडा घेतलाय. थोडासा अगदी नॉर्मल घालायचं आहे आपल्याला. आणि इथे मी बघा 3-4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात आणि हे तांदळाचं पीठ घेतलंय. तरी ते बघा आपण पालक निथळून घेतलाय. आता याला थोडंसं कॉटनच्या कपड्याने आपण पुसून घेऊ, कारण पालक मध्ये असं पालेभाज्यांच्या शक्यतो पाणी खूप असतं ना, त्यामुळं असं 5 मिनिटं त्याला पाणी शोषून घेईन कपडा. आपली पालक छान अशी सुकलेली आहे. तर तिला एकदम बारीक कट करून घेणार आहे आपण तिला, कारण भजी करायला खूप बारीक कट करावी लागते पालक. तर आपण कट करून घेऊया छान अशी. तरी ते बघा मी मस्त असं पालक छान बारीक कट करून घेतलाय आणि त्यात आपण आता सगळं मटेरियल टाकणार आहोत. तर आपण इथे टाकतोय जिरं, लाल तिखट वगैरे सगळं तुमच्या म्हणजे आवडीनुसार टाका. तिखट खात असाल तर तिखट टाका, पण भजी शक्यतो जास्त तिखट नसतातच. इथं आपण थोडासा ओवा घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालू, कारण मीठ आपल्याला थोडंच घालायचंय बघा, कारण पालकच्या भजीला आहे ना थोडस कमीच मीठ टाकत जायचं. थोडीशी हळद घालायची आपल्याला, जास्त नाहीच घालायची. कट केलेली मिरची आणि बघा मी चिमूटभरच सोडा घालते इथं. हे चांगलं आपण चुरून घेऊ बारीक. हे मस्त चुरून मिक्स करून घेतलंय बघा. आणि आता आपण थोडस तांदळाचं पीठ टाकू त्यात. तांदळाचं पीठ पण चांगलं मिक्स करून घेऊ. तांदळाचं पीठ टाकून बघा खूप छान भजी होतात आणि कुरकुरीत पण खूप होतात. अशी तांदळाच्या पिठामुळं मस्त कुरकुरीत भजी होतात. बेसन पीठ आपण जसं लागणार आहे तसं टाकूयात, कारण जास्त टाकायचं नाही आपल्याला बेसन पीठ. आपण असं मिक्स करत करत बेसन पीठ जसं लागणार आहे तसं टाकू. बघा पाणी एकही टिपका टाकलं नाही, कारण पालेभाज्यांना पाणी असतं. त्यामुळं आपलं छान असं भजी करायला पीठ इथं तयार झालेलं आहे. आणि आपण एक 5 मिनिटं ठेवून देऊयात आणि नंतर गरम गरम भजी काढू. आपलं तेल बघा तेल तापलेलं आहे. आता आपण तापलं का नाही बघू तेल. छान तेल तापलंय आपलं. आणि भजी लय मोठाले नाही करायची, म्हणजे आतून चांगली शिजतात, म्हणजे पूर्ण शिजलं जातं.
तेल तापून दिले आणि नंतर मंद गॅस केला, कारण मंद गॅसवर भजी आतून चांगली तळली जातात, म्हणजे पूर्ण आतून शिजली जातात चांगली ती, असं पिठाळ पिठाळ लागत नाही. आणि पालकला नेहमी आपण थोडस मीठ कमी घालायचे पालकची भजी जेव्हा करतो तेव्हा, कारण पालकला थोडस मिठाचं प्रमाण असतं पालकमध्ये, त्यामुळं. बघा भजी आपण अशी जेव्हा तळायला टाकतो ना भजी, तेव्हा एकसारखी अशी हलवत राहायची सारखी, त्यामुळे छान अशी भाजली जातात आणि मस्त क्रिस्पी क्रिस्पी होतात अशी. बघा छान भजी तळलेत आपले. आता आपण भजी घेऊया काढून, चांगलं तेल निथळून द्यायचंय. तोंडाला पाणी सुटलंय का तुमच्या? बघा नक्की आपली ही रेसिपी करून बघा, आणि खूप सोप्या पद्धतीने आपण बनवतो सगळ्याच रेसिपी. आणि बघा तुम्हाला दिसत असेल बिलकुलही तेल राहिलेलं नाही भाज्यांना, असं तेलकट तेलकट किंवा तेल धरलेलं नाही, कारण जेव्हा आपण तेल कडक मंद गॅसवर जास्त करायची नाही भजी, कडक तेल टाकून द्यायचं चांगलं आणि नंतर सोडायची, म्हणजे त्याला तेल धरलं जात नाही भाज्यांना. बघा अशीच आपण सर्व भजी तळून घेऊयात. बघा इथे आपले झाले गरमागरम पालकची भजी रेडी. तर आपण आता कसे झाले खाऊन बघूयात. एकदम भारी कुरकुरीत भजी झाल्यात, एकच नंबर. तरी ते आपले कुरकुरीत छान भजी तयार झालेली आहेत. मी खाऊन पण बघितले, एकदम मस्त झाल्यात आणि मला खूप आवडलेत. पण आता मी नंतर खाते तुमच्याशी बोलल्यानंतर. आणि बघा ही रेसिपी आपली नक्की ट्राय करा, एकदम साधी सोपी रेसिपी, आणि जे आपलं घरात साहित्य, प्रत्येक रेसिपी आपण जे घरात साहित्य उपलब्ध असतं त्यामध्येच करतो. आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल चॅनेलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. धन्यवाद.